जमजम परफ्यूमर्स 35 सालों के अटूट भरोसे और एक्सपीरियंस के साथ मुंब्रा में खुशबू की एक नई पहचान। हमारे पास हैं 150 से भी ज्यादा खुद मैन्युफैक्चर किए हुए ऐसे लाजवाब प्रोडक्ट्स जो इंटरनेशनल मटेरियल से तैयार किए जाते हैं। 100% ऑर्गेनिक और लॉन्ग लास्टिंग इत्र, नो स्किन हार्म, नो एलर्जी। इंटरनेशनल क्वालिटी जो आपको दे एक असली प्रीमियम और रॉयल फील। प्रीमियम सेगमेंट अल्टीमेट, सिग्नेचर, सफीना और हरिमी। अल्ट्रा प्रीमियम सेगमेंट कलिमात, खुलूस, हयाम और अरीश। हमारी प्रीमियम पैकेजिंग और अट्रैक्टिव गिफ्ट सेट्स आपके अपनों को तोहफा देने के लिए सबसे बेस्ट है। स्टार प्रोडक्ट ब्लैक हार्ट अब पाइए एक बेहद स्पेशल ऑफर में, तो फिर देर किस बात की, आज ही तशरीफ लाएं और अपनी पसंदीदा खुशबू चुनें। अरे हुकुमशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। हाय हाय धर्मेंद्र प्रधान, हाय हाय। मैं इस्लामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। जंतर मंतर पर प्रदर्शन के दौरान छात्रों पर हुए लाठीचार्ज से पूरे देश में गुस्सा देखा जा रहा है। अब इसके खिलाफ पूरे देश में लोग सड़कों पर उतरकर प्रदर्शन कर रहे हैं, चाहे वो राजनीतिक पार्टी से जुड़े लोग हों या फिर आम जनता, सभी इस मामले को लेकर सड़कों पर उतर रहे हैं। दिल्ली के जंतर मंतर पर सरकार के खिलाफ केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे की मांग इतनी तूल पकड़ ली कि हर जगह से छात्र बड़े पैमाने पर यहां इकट्ठा हुए और यहां पर लाठीचार्ज हुआ। महाराष्ट्र के कई हिस्सों में इसके खिलाफ राजनीतिक पार्टियों से जुड़े हुए लोग विरोध प्रदर्शन कर रहे हैं। यहां तक कि आम जनता भी सड़क पर उतरकर इसका विरोध कर रही है मोदी सरकार के खिलाफ, और केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे की मांग अब दिन ब दिन और तेज होते जा रही है। खरं तर आज जे विद्यार्थी आहेत त्यांचा फक्त एकच गोष्ट आहे की हे जे काही झालेलं आहे त्याबद्दल तुम्ही शिक्षण मंत्री जे आहे धर्मेंद्र प्रधान यांचा त्यांना राजीनामा द्यायचा आणि ते साधी गोष्ट जर करू शकत नाही, कारण हीच पिढी ही भावी पिढी होणार आहे। जर आताच्या सरकारला एवढंही जमत नसेल आणि त्यांचे विचार त्यांपर्यंत पोहोचून सुद्धा आज ते पोलिसांना पुढे करतायत, त्यांच्यावर विचार विनिमय करायला येत नाहीये, तर खरंच मला असं वाटतं या जो सरकार आहे त्याने पूर्णपणे राजीनामा द्यावा आणि धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यावा। या सरकारचा निषेध आहे। आम्हाला कोणत्याही परिस्थितीत आम्हाला हे सरकार नकोय। आम्ही सामान्य जनता असो आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना कल्याण शहर, आम्ही सर्वजण ह्या महिला सर्व मिळून आम्ही त्यांचा निषेध करत आहोत। सर्वप्रथम हे जे दिल्लीला बसलेले मोदी सरकार आणि त्यांचा तो अनपढ शिक्षण मंत्री यांचा मी निषेध करतोय। कारण आपण जे विद्यार्थी जे बसले होते हे कशासाठी बसले होते की त्यांच्या न्याय हक्कासाठी बसले होते, मग त्यांना भेटण्यासाठी यांना वेळ नाही। मागच्या वेळेला 2024ला नीटची एक्झाम लीक झाली, त्याच्यामध्ये जवळजवळ 91 विद्यार्थी एक नंबरला आले होते। मग 720 गुणांची जी परीक्षा असते त्याच्यानंतर ती परीक्षा रद्द केली, मग पुन्हा घेतली। मग ते पुन्हा घेतल्यानंतर फक्त 14 ते 15 म्हणजे 14,000 लोकांपैकी 14 ते 15 विद्यार्थी पास झालेले। मग यांनी शिक्षणाचा खेळखंडोबा केलेला आहे। मग ह्या मूर्खाला एवढी सुद्धा अक्कल नाही की विद्यार्थी कशासाठी बसलेले आहेत, त्यांना तिथे जाऊन भेटण्याची वेळ नाही यांना। मी आपल्या माध्यमातून त्यांचा निषेध करतोय, कारण ज्या वेळेला आपल्याला इंग्रजांपासून आपल्याला आझादी मिळवायची होती त्यावेळेला आपल्याला गोळीबार झालं, गोळ्या खायला लागल्या, आणि आता आपल्याला शिक्षणासाठी लाठ्या काठ्या खाव्या लागतात। कारण आपण पाहिलेले, आम्ही तुमच्या माध्यमातून पाहिलेले की जे विद्यार्थी बसलेले होते तिथं त्यांच्या डोके फोडले, हातापायावर पट्टे आले, वण आलेले, असा लाठीचार्ज केले। मग ते विद्यार्थी आहेत का देशवादी आहेत, देशद्रोही आहेत, हे सुद्धा कळायला पाहिजे। म्हणून मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज कल्याण शहरातर्फे या भाजप सरकारचा आणि खास करून त्या धर्मेंद्रचा निषेध करतोय।